नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS S3 मल्टीपार्ट फाईल अपलोड. तर समजून घेऊया फाईल अपलोड काय आहे. AWS S3 मल्टीपार्ट फाईल अपलोड ही एक सर्व्हिस आहे जी मोठ्या फाईल्स S3 बकेटमध्ये भागांमध्ये विभागून अपलोड करण्याची परमिशन देतो. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे 5 GB किंवा 1 GB अशा मोठ्या फाईल्स असतील, ते एकदाच अपलोड न करता त्यांना वेगवेगळ्या फाईल्समध्ये स्प्लिट केलं जातं, म्हणजे त्याचे तुकडे केले जातात आणि त्या प्रत्येक तुकडे आपण त्या S3 बकेटमध्ये अपलोड करतो आणि फायनली कमांड प्रोसेस करून ती जे पार्ट्स असतात त्यांना एकत्र करून एक सिंगल फाईल बनवतो. आता याचे कोणकोणते फायदे आहेत. पहिला फायदा आहे मोठ्या फाईलसाठी उपयुक्त. उदाहरणार्थ तुमच्याकडे 100 MB पेक्षा जास्त आकाराच्या फाईल्स असतील तर ही टेक्निक किंवा ही मेकॅनिझम खूप तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. ही वेगवान आणि सुरक्षित आहे, म्हणजे एकाच वेळी अनेक भाग आपण अपलोड केल्यामुळे आपला वेळ वाचतो आणि नेटवर्क डिस्क्रिप्शनची जी असते त्रुटी असतात नेटवर्कमुळे इंटरनेटमुळे त्याचा काही परिणाम होत नाही. फाईल अपलोड रिस्क्यू करता येते, म्हणजे एखादा फाईल आपला अपलोड करताना समजा 10 पार्ट केले, त्या 10 पार्टमध्ये 2 अपलोड नाही झाले किंवा एरर आला तर पुन्हा आपण ट्राय करू शकतो. पूर्ण फाईल आपल्याला पुन्हा प्रोसेस करायची गरज पडत नाही. उदाहरणार्थ तुमच्याकडे 5 GB ची फाईल S3 मध्ये अपलोड करायची असेल तर ती फाईल 10 किंवा त्याहून अधिक भागामध्ये विभागून प्रत्येक भाग आपण वेगळा अपलोड करता येतो. नंतर AWS हे सर्व भाग एकत्र करून एक फाईल पूर्ण करतो. हा तुम्ही एक डायग्राम बघू शकता इकडे मित्रांनो. इकडे 2 GB ची फाईल आहे. त्या 2 GB ला प्रत्येकाला डिवाइड केल्या 5 पार्टमध्ये 410 MB च्या हिशोबाने आणि आपण त्यांना सिंगल फाईल आपण काय करतोय ती S3 मध्ये आपण अपलोड करतो आहे. अपलोड कंप्लीट झाल्यानंतर ओके S3 API च्या कमांडनी आपण त्या सर्व पार्ट्स फाईलना एकत्र करून त्याची एक सिंगल फाईल बनवतो आणि ती S3 मध्ये स्टोअर होते. आता अजून आपण जर एकदम मायक्रो लेवलला बघायला गेलो तर काय होतं. उदाहरणार्थ ही माझी sample.mp4 फाईल आहे. ओके, त्याची साईज आहे 160 MB. मल्टीपार्ट आपण त्यांना काय केलं आहे 70 आणि 27 MB याच्यामध्ये आपण स्प्लिट केलं आहे. पण जेव्हा आपण स्प्लिट करतो मित्रांनो तर प्रत्येक फाईल ही एका अपलोड ID कनेक्टेड असते. उदाहरणार्थ याचा अपलोड ID असेल 1000, तर हे जेवढे पण पार्ट्स होणार त्या प्रत्येक पार्ट्समध्ये हा अपलोड ID कनेक्टेड असणार आहे. म्हणजेच काय सिस्टमला कळेल की हे जे पार्ट्स आहेत फाईलचे ते कोणत्या मेन फाईलचे आहेत. ओके, आणि जेव्हा आपण अपलोड करणार तेव्हा हे सर्व एंट्र्या टॅगच्या आपण एका part.json मध्ये स्टोअर करणार आणि ही JSON फाईल प्लस आपला अपलोड ID आणि आपली फाईलचं नाव असं एक कमांड देऊन आपण ती पूर्णपणे S3 मध्ये स्टोअर करणार आहोत. आता हे बघताना जरी तुम्हाला काही समजत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही आहे. आपण आता येणाऱ्या काही वेळातच आपण ते प्रॅक्टिकली बघणार आहोत की कसं करायचं. तर मित्रांनो, आता आपण S3 मल्टीपार्ट अपलोड प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर आपण आता मित्रांनो काय करणार आहोत, आपल्याकडे एक EC2 लिनक्सचा इन्स्टंट आहे. या इन्स्टंटमध्ये या PC मध्ये एक मल्टीपार्ट नावाचा फोल्डर आहे आणि या मल्टीपार्ट फोल्डरमध्ये sample1 नावाचं एक MP3 फाईल आहे. ओके, ती फाईल मला या डेस्टिनेशन फोल्डरमध्ये थ्रू दी CLI मल्टीपार्टने मला अपलोड करायचं आहे. ओके, तर पाहूया आपण ते कसं करूया. आपण काय करूया, अगोदरचे जे फाईल्स आहेत ते आपण डिलीट करूया. परमनंटली डिलीट ऑब्जेक्ट. आता आपला जो फोल्डर आहे, जो S3 चा बकेट आहे, तो पूर्णपणे एम्प्टी आहे. ओके, तर पहिले काय करायचं आहे आपल्याला, पहिला लिनक्सला कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट करण्यासाठी आपण EC2 इन्स्टंटनी कनेक्ट करणार आहोत. कनेक्ट. आपण त्याच्या कन्सोलमध्ये कमांड प्रॉम्प्टवर लॉग इन झालेलो आहोत. ओके, तर बाय डिफॉल्ट यूजर आपल्याला काय दिसतोय EC2 यूजर. ओके,
आणि आपल्याला रूट युजरला जाण्यासाठी कमांड आहे sudo su. ओके, आता आपण फाईल आणि फोल्डर लिस्ट करूया. ते करण्यासाठी आपल्याला कमांड आहे ls. तुम्ही पाहू शकता इकडे मल्टीपार्ट नावाचा फोल्डर दाखवतोय. आपण त्या फोल्डरच्या आत जाऊया, मल्टीपार्ट, आणि इकडे बघूया. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे आपल्याला एक फाईल दिसते sample.mp4. आता या फाईलची साईज आहे 167. ओके, तर तुम्ही पाहू शकता 167. ओके, ह्या 167ला ही जी फाईल आहे ती मला या बकेटमध्ये, जो माझा हा बकेट आहे डेस्टिनेशन बकेट डेमो 2, ह्याच्यामध्ये मला कॉपी करायची आहे. ओके, पण ती एकत्रच एकदाच कॉपी न करता मला ती पार्टनी कॉपी करायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो त्याच्यात आपण आपल्या जशी प्रोसेस समजून घेतली तसं आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत. काय करणार, पहिला आपण या sample.mp4 या फाईलचे आपण स्प्लिट करणार आहोत 70 आणि 27च्या भागांमध्ये, आणि प्रत्येक भाग आपण काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत. अपलोड केल्यानंतर ते जेवढे अपलोड केलेले भाग आहेत आपण ते एकत्र करणार आहोत आणि त्याची एक सिंगल फाईल जनरेट होऊन ती त्या डेस्टिनेशन बकेट डेमो या फोल्डर S3 बकेटमध्ये आपण स्टोअर करणार आहोत. तर काही कमांड आहेत, आपण काय करूया, सायमेंटेसली ते कमांडसुद्धा बघूया आणि त्याप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप करूया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या फोल्डरमध्ये, मल्टीपार्ट या फोल्डरमध्ये आपली एक फाईल आहे sample.mp4. त्याची साईज आहे 160 MB. त्या फाईलला मला 70 MB च्या साईजने मला स्प्लिट करायचे आहे. तर आपल्याला कमांड आहे split -b 70 MB m आणि फाईलचं नाव आपल्या केसमध्ये sample.mp4. आता कमांड सक्सेसफुल झाली आहे. आता बघायचं आपल्या किती भागामध्ये स्प्लिट झालेली आहे. त्यासाठी कमांड आहे ll. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे आपली फाईल 3 भागामध्ये विभागली गेलेली आहे. पहिलं आहे 70 MB 2 फाईल आणि शेवटची फाईल आहे ती 27 MB ची आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला नेक्स्ट कमांड द्यायची आहे की प्रत्येक पार्ट हा अपलोड झाला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला कमांड आहे AWS S3 अपलोड पार्ट. ओके, पण त्याच्या अगोदर ही कमांड देण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, मल्टीपार्ट अपलोड स्टार्ट करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला कमांड आहे AWS S3 API क्रिएट मल्टीपार्ट अपलोड बकेट नेम अँड की नेम. आपल्याला ॲज इट इज कॉपी करायचे आणि एंटर करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्याला एक अपलोड ID जनरेट झालेला आहे. हा अपलोड ID खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आपण जे पार्ट्स आपण अपलोड करणार आहे त्या अपलोड पार्ट्समध्ये अपलोड करताना आपल्याला हा अपलोड ID पास करायचा आहे, जेणेकरून सिस्टमला कळलं पाहिजे की हे पार्ट्स कोणत्या मुख्य फाईलचे आहेत. तर आपण कॉपी करूया आणि इकडे पेस्ट करूया. ओके, तर आपल्याला आता फर्स्ट पार्ट अपलोड करायचे आहे XAA. तर कमांड आहे AWS S3 अपलोड पार्ट बकेटचं नाव -की, फाईलचं नाव आणि पार्ट नंबर 1 -बॉडी XAA अँड अपलोड ID. तर आपण एक फिलअप करूया जे आपल्याला इन्फॉर्मेशन फिलअप करायचे. आपण ID ऑलरेडी कॉपी केलेला आहे, तो आपण इकडे पेस्ट करणार आहोत. सॅम्पल फाईल MP4 पार्ट 1 XAA. आपण या कमांडला कॉपी करूया. आता जेव्हा ही कमांड सक्सेसफुल होईल मित्रांनो तेव्हा हा ई टॅग जनरेट करेल, तो आपल्याला कॉपी करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो पाहू शकता आणि एक ई टॅग जनरेट केलेला ह्याला कॉपी करायचं आहे आणि ही जी आपली जेसन फाईल आहे त्या जेसन फाईलच्या फॉर्मॅटमध्येच त्याला पेस्ट करायचं आहे. हा आपला फर्स्ट पार्टचा ई टॅग झाला. आपल्याला सेम कमांड द्यायची आहे पार्ट 2 साठी.
पार्ट 2चा नंबर आहे 2 आणि बॉडी कोणती आहे XAB. तुम्ही पाहू शकता इकडे XAB. या कमांडला कॉपी करायचं आहे आणि हा ई टॅग जनरेट करणार आणि ई टॅग जनरेट केलेला आहे. या ई टॅगला कॉपी करायचा आहे ई टॅगला कॉपी करायचं आहे आणि आपल्या जेसन फॉर्मॅटमध्ये येऊन पेस्ट करायचं आहे. हा झाला पार्ट 2चा ई टॅग. ओके. त्याच्यानंतर आहे पार्ट 3 म्हणजे हा पार्ट 3 XAC. हा सुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे. आपल्याला सेम प्रोसेस करावं लागणार. कॉपी करायचं आहे ID ला आणि इकडे पेस्ट करायचं आहे आणि इकडे आपलं नाव द्यायचं आहे बॉडीचं XAC म्हणजे हा जो पार्ट स्प्लिट केला त्या पार्टचं नाव. इकडे यायचं आहे एंटर. थर्ड पार्टसाठी त्यांनी ई टॅग जनरेट केलेला त्याला कॉपी करायचं आहे आणि इकडे पेस्ट करायचं आहे. आता मित्रांनो आपल्याकडे तिन्ही पार्टचे ई टॅग जनरेट झालेले आहेत. आता काय करायचं आहे या ई टॅगला एका जेसन फाईलमध्ये कन्वर्ट करून नंतर ती जेसन फाईल आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे. करूया आणि इकडे एक फाईल आपण क्रिएट करूया. फाईल क्रिएट करण्यासाठी लिनक्समध्ये कमांड आहे नॅनो पार्ट डॉट. मी फाईलचं नाव x करण्यासाठी कमांड आहे नॅनो आणि फाईलचं नाव. तुम्हाला एक असा इंटरफेस मिळेल. तिकडे इंटरफेसमध्ये आपलं जेसन पेस्ट करायचं आहे. Ctrl+X करायचं आहे आणि येस करून बाहेर यायचं आहे. आता ती जनरेट झालेली फाईल तुम्हाला पुन्हा पाहण्यासाठी कॅट आणि फाईलचं नाव तुम्ही पाहू शकता. आपला डेटा इकडे अवेलेबल झालेला आहे. आता हा अवेलेबल डेटा ही जी फाईल आहे parts.json ही आपण पुढे प्रोसेस करणार आहोत. आता काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला एक शेवटची कमांड द्यायची आहे जी या सर्व पार्टना एकत्र करून आपल्या डेस्टिनेशन फोल्डरला म्हणजे डेस्टिनेशन S3 बकेटला फाईल कॉपी करेल. तर त्याच्यासाठी कमांड आहे AWS S3 कंप्लीट मल्टीपार्ट अपलोड फाईल. ओके. फाईलच्या इकडे नाव द्यायचं. आपल्या फाईलचं नाव आहे parts.json. बकेट आहे डेस्टिनेशन. की आहे सॅम्पल MP4 आणि इकडे आपल्याला ID आपला पेस्ट करायचा आहे. या कमांडला कॉपी करूया इकडे पेस्ट करूया एंटर. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपलं हे सक्सेसफुल झालेलं. पण बघायचं आहे आपल्याला की खरोखर तिकडे डेस्टिनेशनला फाईल सेव्ह झालेली आहे का. तुम्ही इकडे पाहू शकता सध्या आपल्याला कोणतीच फाईल अवेलेबल नाही आहे. आपण रिफ्रेश करूया एकदा. आपली sample.mp4 फाईल आलेली आहे. तर मित्रांनो समजलं तुम्हाला कशा प्रकारे आपण एखादी मोठी फाईल आपण त्याला स्प्लिट करून कमांड थ्रू त्याला 1 बाय 1 फाईल अपलोड करून एकत्र मर्ज करून ती डेस्टिनेशनला सेव्ह करू शकतो. तर मित्रांनो आपण पुढच्या भागात बघणार आहोत AWS S3 इन्क्रिप्शन. कशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे इन्क्रिप्शन S3 मध्ये अवेलेबल आहेत आणि तो आपला डेटा कसा सिक्युअर ठेवतो. आणि मित्रांनो या व्हिडिओची जे आपण कमांड वापरले ते कमांड डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केलेले आहेत. ती कमांड फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.